त्या साईडला जाऊ. आतापर्यंतच्या माहितीनुसार 6 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन 10 ते 12 लोक इंजर्ड आहे. एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये. आता आमची आतापर्यंत कन्फर्म फिगर आमच्याकडे 6 ची आहे. इंजर्ड वेगवेगळे हॉस्पिटल्सला आहे. याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम्स करत आहे. याचे बद्दल नक्की सर ज्या लोकांचा मृत्यू झालाय ते कुठले आहेत काय नेमकं कळलं? याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते. वेगवेगळे प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे. जे इंजर्ड जे काही ऍक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहेत त्याची फॉरेन्सिक तपासणी, तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम, DNA ची टीम्स, आमचे इन्क्वेस्टची टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहे, जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची DNA पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हँडओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल. या दृष्टिकोनातून आमचे टीम्स ससून हॉस्पिटल. जखमींवर कुठे उपचार चालू आहे सर? कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे? किती लोक वेगवेगळे या परिसराचे वेगवेगळे हॉस्पिटल्सला जखमीला पाठवण्यात आली होती. याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर. सर या ट्रकला नक्की काय झालं होतं? कशामुळे अपघात झालाय सर? अपघाताचं कारण तपासमध्ये असा दिसते की हे ट्रकचे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत मारत पुढे जात असताना पुढे एक हेवी व्हेकल होती आणि त्या दोन्हीमध्ये एक लहान गाडी, स्मॉल गाडी मध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूचे परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे हे झालेली आहे. परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे. सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. CCTV पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबद्दलची विस्तृत जानकारी आपल्याला साधारणतः किती गाड्यांना धडक दिली सर? साधारणतः गाड्यांना किती गाड्यांना धडक दिली? किती गाड्यांना धडक दिलेली आहे याचा काही आकडा आलाय का? आकडा नक्की आता कळवणे शक्य नाही आहे. अंदाजन 8 ते 10 गाडी या पूर्ण ऍक्सिडेंट्स मध्ये प्रथम दृष्टी त्याचे समावेश दिसते. याबद्दल डिटेल तपशील आपल्याला नंतर. आज शाम एक एक्सीडेंट का प्रकार नवले ब्रिज पे हुआ है, जिसमें एक हेवी व्हीकल अपना कंट्रोल लूज करने की वजह से उसने कुछ गाड़ियों को धड़क मारा और आगे एक हेवी व्हीकल के बीच में एक छोटी गाड़ी सैंडविच हुई, जिसके इम्पैक्ट की वजह से आग लगा और उसके वजह से डेथ हुआ है. अभी ये इनिशियल इंफॉर्मेशन हमारे पास है. इसकी डिटेल इंफॉर्मेशन आपको योग्य समय पे दी जाएगी. इनिशियल अभी तक की जानकारी के अनुसार 6 लोगों की डेथ हुई है. कुछ इंजर्ड यहाँ के आसपास के हॉस्पिटल्स में और ससून हॉस्पिटल में हैं. उसमें कितने सीरियस हैं, कितने माइनर इंजरीज के हैं, उसकी डिटेल आढ़ावा हमारी टीम्स ले रही है. हमारी अलग अलग टीम इन्वेस्टिगेशन के लिए, फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन के लिए और DNA सैंपलिंग, इंक्वेस्ट, इन सभी चीज़ों के लिए अलग अलग टीम्स लगाई गई है और डॉक्टर्स के साथ कोऑर्डिनेट करके पोस्टमार्टम और बाकी फॉर्मेलिटीज भी जल्दी से जल्दी हो इसकी प्रयत्न की जाए. व्हाट इज द इंजर्ड टूल? मैंने बताया 2 गाड़ी के बीच में एक छोटी गाड़ी फंसने की वजह से, इम्पैक्ट की वजह से आग लगी थी. लेकिन ये इनिशियल इंफॉर्मेशन है. हमें CCTV मिलने के बाद और उसकी डिटेल पडताळणी करने के बाद ही हम अधिक केवळ अपघात झाल्यानंतर त्याची चर्चा जी आहे ती रस्ते अपघात रोखण्यासाठी अनेक प्रयत्न जे आहेत ते केले गेले. मात्र त्यामुळे काही उपाययोजना ज्या आहेत त्या झाल्याचं पाहायला मिळालं. कागदावरच्या उपाययोजना वारंवार हे सगळे अपघात जे आहेत उपाययोजना ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळाले. आज सुद्धा हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये 8 जणांचा जागी जे आहेत ते मृत्यू जो आहे तो झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय. सातत्याने प्रयत्न जे आहेत ते पुण्यातल्या नवले पुलावरच्या अपघाताचा जर आपण पाहिलं तर पुण्याच्या नवले पुलावर ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत जवळपास 3 मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यामध्ये जे आहेत ते आलेला त्या मृत्यूंच्या कंटेनर आणि कारची धडक जी आहे ती झाली. या ठिकाणी आपण कारची अवस्था पाहतोय.
अक्षरशः निष्पाप नागरिकांचे बळी झालेल्या आगीमध्ये कारचा जाताना पाहायला मिळाले, म्हणजे कार चिरली आणि अक्षरशः तातडीने चकनाचूर झाला. दलाचे जवान या ठिकाणी आले, त्यांनी 7 जणांचा मृतदेह जो आहे तो देखील बाहेर काढला. अजूनही खरं तर काम जे आहे अग्निशमन दलाचं ते सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान, पोलीस प्रशासन, फॉरेन्सिक टीम, सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत त्या तात्काळ या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या अग्निशमन दलाच्या जवानांकडून जवळपास 8 फायर व्हॅन ज्या आहेत त्या या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय. अग्निशमन दलाच्या जवानांकडून पोलीस प्रशासनाकडून जे आहेत ते देखील प्रयत्न जो आहे तो केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी जी कार खरं तर अडकलेली होती 2 कंटेनरच्या मध्ये, त्या कारचा अक्षरशः चकनाचूर झालेला आहे. ती आगीत भस्मसात झालेली आहे कार, आणि ती कार जी आहे ती आता क्रेनच्या साह्याने या ठिकाणी उचलण्यात येते आणि ती कार जी आहे ती या ठिकाणी मुख्य रस्त्यावरून हटवण्यात येते. फॉरेन्सिक लॅबने त्या ठिकाणी पाहणी देखील जी आहे ती केलेली होती आणि फॉरेन्सिक लॅब कडनं खरं तर पाहणी केल्यानंतर क्रेनच्या साह्याने ती कार जी आहे ती नेण्यात येते. क्रेन असेल किंवा फायर व्हॅन असतील, या सगळ्यांच्या मदतीने हा रस्ता जो आहे तो प्रामुख्याने मोकळा केला जातोय. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ घटनेची माहिती मिळाल्यानंतर, म्हणजे अग्निशमन दलाला सायंकाळी 5:40 पावणे 6च्या सुमारास या अपघाताची वर्दी मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू झालं. 7 जणांचे मृतदेह काढण्यात आले. सेम टाइम त्याच वेळी पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी दाखल झालं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा प्रामुख्याने रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले गेले. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रत्यक्ष या अपघात स्थळाला भेट दिली. त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आणि एकंदरीतच आता युद्ध पातळीवर करता अग्निशमन दलाच्या जवानांकडून, पोलीस प्रशासनाकडून हा रस्ता मोकळा करून घेण्यासाठी पहिल्यांदा प्राधान्य जे आहे ते केलं जात आहे. कारण नेहमी रश असणारा हा रस्ता आहे. मुंबई बंगळुरू हा हायवे आहे, ज्या ठिकाणी हा नवले पुलाचा जो परिसर येतो तो येताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणाहून खरं तर नवीन बोगदा जो आहे, या नवीन बोगद्याने थेट पलीकडे साताऱ्याकडे जाता येतं. मध्यंतरी हा पूर्ण खरं तर मुंबई बंगळुरू हायवे, या मुंबई बंगळुरू हायवेवरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक जी आहे ती होताना पाहायला मिळते. मुंबईकडे जाण्यासाठी साताऱ्याकडनं जी वाहनं येतात ती वाहनं प्रामुख्याने या रस्त्याचा वापर जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकंदरीतच या अपघाताविषयीची माहिती जी आहे ती आपण स्थानिकांकडून जाणून घेणार आहोत. काय तुम्ही सांगाल, तुम्ही प्रत्यक्ष मदत करताय, आतापर्यंत किती मृत्यू झालेले आहेत आणि तुम्हाला या अपघाताची माहिती कधी मिळाली? आम्हाला ज्यावेळेस दूर निघत होता त्यावेळेस आम्ही अचानक पोहोचलो तिथं. त्यावेळेस आम्हाला कळलं की गाडीचे ॲक्सिडेंट झालेला आहे. तिथं प्रत्यक्षदर्शी पाहता पूर्ण गाडी पेट घेत होती मोठ्या प्रमाणात आणि कंटेनर न्यूटन करून येत असल्यामुळे मधी जी 4 व्हीलर होती त्याचा पूर्णपणे अपघात होऊन ते जळून खाक झाली होती. आणि ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षदर्शी ॲम्ब्युलन्स घेऊन आलो, सगळे बघितले, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक 4 वर्षाची मुलगी आहे, त्याच्यानंतर एक लेडीज आहे आणि 2 जेंट्स आहे. आणि जे कंटेनरवाला आहे चालक तो पण जळून खाक झालेला आहे आणि किन्नर जो आहे तो पण जळून खाक झालेला आहे. असे टोटल इथं आम्ही 6 जण काढलेले आहेत आणि मागे 2 जण काढलेले आहेत. आणि बाकीचे ज्यांना जखमी झालेले आहेत त्यांना आम्ही पल्स हॉस्पिटल आणि नवले हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारासाठी आम्ही तिथे त्यांना पोहोचवलेलं आहे. जखमींची काही संख्या कळाली? जखमींची संख्या साधारण एक 5-7 जण जखमी झालेले आहेत. तर आम्ही तेवढे गाडीत तिथं पोहोच केलेले आहेत. तुम्ही हा संपूर्ण थरार अपघाताचा पाहिलाय प्रत्यक्षदर्शी पाहिला आम्ही. प्रत्यक्षदर्शी जे काही अपघात झाला, ज्यावेळेस जे काही मरण पावलेले आहेत त्यांना आम्ही स्वतः बाहेर काढून आम्ही ससून या ठिकाणी त्यांना पाठवलेलं आहे.
निश्चितच तर आपण पाहतोय की 4 वर्षीय चिमुकलीचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि आता प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार खरं तर 5 ते 7 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. जखमींवर इथल्या पल्स रुग्णालयामध्ये असतील किंवा स्थानिक रुग्णालयामध्ये जे आहेत ते उपचार देखील सुरू आहेत. पोलीस प्रशासनाकडनं वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. सोबतच ज्या कंटेनरचा अपघात झाला होता तो कंटेनर या ठिकाणी हलवण्यात येतोय. तो कंटेनर हटवून या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यावर पोलीस प्रशासनाकडून भर जो आहे तो दिला जातोय. पोलीस प्रशासनाकडनं खबरदारी जी आहे ती घेतली जाते. प्रत्यक्ष घटनास्थळावर जर आपण पाहिले तर एक लेन आता सुरू जी आहे ती करून देण्यात आलेली आहे. ज्या लेन मधून वाहतूक जी आहे ती सुरू आहे, मात्र वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालेली आहे. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष अपघात झालेला आहे, जी साताऱ्याकडनं येणारी लेन आहे ती लेन मात्र वाहतुकीसाठी पूर्णतः बंद आहे. आणि प्रत्यक्ष या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाहतूक कोंडी जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालेली होती. मात्र आता प्रत्यक्षामध्ये हे सगळं जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाची आणि फॉरेन्सिक टीम कडून जी आहे ती या ठिकाणी पाहणी केली जाते. फॉरेन्सिक टीम कडून जी आहे ती प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ज्या कंटेनरचा अपघात झाला होता त्या ठिकाणची त्या वस्तू ज्या आहेत त्या देखील कलेक्ट केल्या जात आहेत. ज्या कंटेनरचा अपघात झालेला होता त्या ठिकाणी आता फॉरेन्सिकची टीम जी आहे ती सुद्धा पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच 2 कंटेनर मध्ये कार अडकली आणि त्यातून भीषण आग जी आहे ती निर्माण झाली. त्यातून ही घटना जी आहे अपघाताबरोबर भीषण आगीचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं. फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पाहणी करते. जो कंटेनर होता त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम जी आहे ती पोहोचलेली आहे. त्यांच्याकडनं हे वस्तूंचे नमुने जे आहेत ते गोळा केले जात आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही तयारी जी आहे ती रस्ता मोकळा करून घेण्यासाठीची केली जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती देखील या अपघातात आपल्याला झाल्याचं, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जी आहे ती देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. प्रत्यक्षात आता जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 मृत्यू या ठिकाणी झालेले आहेत. पुण्यातल्या नवले पुलावर हा अपघाताचा थरार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर आज दिवसभरामध्ये म्हणजे आजचा गुरुवार हा घातपात वार ठरलेला आहे पुण्यासाठी सुद्धा आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा. कारण पुण्यामध्ये जसे 8 मृत्यू या पुण्याच्या नवले पुलावर झाले, तसे जळगावमध्ये सुद्धा एक ट्रकचा अपघात झाला, ज्यामध्ये एक गर्भवती महिलेचा जो आहे तो होळपरून मृत्यू जो आहे तो झालेला आहे. हिंगोलीमध्ये एसटी डेपोमध्ये एक आगीची घटना घडलेली आहे. त्यामुळे आजचा गुरुवार खरं तर घातपात वार कुठेतरी ठरल्याचं पाहायला मिळतोय. आता पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा या ठिकाणी नवले पुलावर जी आहे ती पाहणी केलेली जाते. पोलीस प्रशासनाकडून सुद्धा स्थानिकांच्या मदतीने, अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने जी आहे ती या ठिकाणी पाहणी केली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्यात खेदाची आणि दुर्दैवी गोष्ट अशी की 4 वर्षीय चिमुकलीचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, होळपरून मृत्यू झालेला आहे. त्यामुळं हा जो त्यावरूनच या भीषण अपघाताची दाहकता जी आहे ती आपल्या लक्षामध्ये येते. 2 कंटेनरचा हा संपूर्ण अपघात जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये 8 मृत्यू जे आहेत ते झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्याकडून साताऱ्याकडे येणारी जी लेन होती त्या लेनवर हॉटेल गावगाडाजवळ हा अपघात जो आहे तो झालेला आहे. आणि पुण्यातल्या नवले पुलावर नवले पूल आणि अपघात हे जणू एक समीकरण अलीकडच्या काळामध्ये बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या नवले पुलावर सातत्याने अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर मोठ्या चर्चेची खलं जी आहेत ती सुद्धा रंगवली जातात. आता नवले पुलावर अपघात कसा होणार नाही यासाठी प्रयत्न जो आहे तो केलेला जातोय. या अपघातानंतर हा जो नवले पुलावर अपघात झालेला आहे, या अपघातानंतर
ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ येतो त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून आपल्या सहवेदना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की पुण्यातील नवले ब्रिज परिसरात 2 कंटेनरमध्ये कार चेपून आग लागल्यानं मोठी हानी घडल्याचं वृत्त अतिशय दुःखद आहे. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरू असून ते लवकर बरे होऊन घरी परत यावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. दरम्यान या घटनेबाबत मी प्रशासनाच्या संपर्कामध्ये आहे असं देखील खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या म्हटल्याचं पाहायला मिळालं. कारण हा जो अपघातग्रस्त भाग आहे हा अपघातग्रस्त भाग खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये येतो जो बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. खासदार सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून सुद्धा या नवले पुलावरचे अपघात कमी व्हावेत यासाठी अगदी संसदेमध्ये सुद्धा मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आले होते. प्रत्यक्षात NHIच्या कार्यकर्त्यांकडे त्यावेळी सुद्धा तिथे बैठका झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र प्रत्यक्षामध्ये काही उपाययोजना ज्या आहेत त्या झाल्या नाही. जर त्याच वेळी उपाययोजना झाल्या असत्या तर ही अपघाताची घटना जी आहे ती टाळता आली असती. आता पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी आहे. अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आहेत आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून पोलीस प्रशासनाकडून फॉरेन्सिकच्या टीम कडून जे आहे ते या ठिकाणी पाहणी केली जाते आणि पोलिसांकडून प्रामुख्याने हा रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याकडे भर जो आहे तो दिला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. वेगवेगळे हॉस्पिटल्सला करत आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार 6 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन 10 ते 12 लोक इंजर्ड आहे. एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये. आता आमची आतापर्यंत कन्फर्म फिगर आमच्याकडे 6ची आहे. इंजर्ड वेगवेगळे हॉस्पिटल्सला आहे. त्याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम्स करत आहे. याच्याबद्दल नक्की ज्या लोकांचा मृत्यू झाला ते कुठले आहेत काय नेमकं याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते. वेगवेगळे प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे. जे इंजर्ड जे काही ऍक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहेत त्याची फॉरेन्सिक तपासणी. तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम, DNA टीम्स, आमचे इन्क्वेस्टची टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहे. जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची DNA पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हँडओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमचे टीम्स ससून हॉस्पिटल. जखमींवर कुठे उपचार चालू आहे सर? कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे? किती लोक वेगवेगळे या परिसराचे वेगवेगळे हॉस्पिटल्सला जखमीला पाठवण्यात आली होती. याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर. सर, या ट्रकला नक्की काय झालं होतं? कशामुळे अपघात झालाय सर? अपघाताचं कारण तपासमध्ये असा दिसते की हे ट्रकचे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत पुढे जात असताना पुढे एक हेवी व्हेकल होती आणि त्या दोन्हीमध्ये एक लहान गाडी, स्मॉल गाडी त्यामध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूचे परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे हे झालेली आहे. परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे. सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. CCTV पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबद्दलची विस्तृत जानकारी आपल्याला साधारणतः किती गाड्यांना धडक दिली सर? साधारणतः गाड्यांना किती गाड्यांना धडक दिली? किती गाड्यांना धडक दिलेली आहे याचा काही आकडा आलाय का? आकडा नक्की आता कळवणे शक्य नाही है. अंदाजन 8 ते 10 गाडी या पूर्ण ऍक्सिडेंट्समध्ये प्रथमदर्शनी त्याचे समावेश दिसते. याबद्दल डिटेल तपशील आपल्याला नंतर. आज शाम एक एक्सीडेंट का प्रकार नवले ब्रिज पे हुआ है जिसमें एक हेवी व्हीकल अपना कंट्रोल लूज करने की वजह से उसने कुछ गाड़ियों को धड़क मारा और आगे एक हेवी व्हीकल के बीच में एक छोटी गाड़ी सैंडविच हुई जिसके इम्पैक्ट की वजह से आग लगा और उसके वजह से डेथ हुआ है. अभी ये इनिशियल इंफॉर्मेशन हमारे पास है. इसकी डिटेल इंफॉर्मेशन आपको
योग्य समय पे दी जाएगी। इनिशियल अभी तक की जानकारी के अनुसार 6 लोगों की डेथ हुई है, कुछ इंजर्ड यहाँ के आसपास के हॉस्पिटल्स में और सिविल हॉस्पिटल में हैं। उसमें कितने सीरियस हैं, कितने माइनर इंजरीज के हैं, उसकी डिटेल अढ़ावा हमारी टीम्स ले रही है। हमारी अलग अलग टीम इन्वेस्टिगेशन के लिए, फोरेंसिक इन्वेस्टिगेशन के लिए और डीएनए सैंपलिंग, इंक्वेस्ट, इन सभी चीज़ों के लिए अलग अलग टीम्स लगाई गई है और डॉक्टर्स के साथ कोऑर्डिनेट करके पोस्टमार्टम और बाकी फॉर्मेलिटीज भी जल्दी से जल्दी हो इसकी प्रयत्न की जाए। व्हाट इज द इंजर्ड टूल? मैंने बताया 2 गाड़ी के बीच में एक छोटी गाड़ी फंसने की वजह से, इम्पैक्ट की वजह से आग लगी थी, लेकिन ये इनिशियल इंफॉर्मेशन है। हमें सीसीटीवीज मिलने के बाद और उसकी डिटेल पड़तालनी करने के बाद ही हम अधिकृत तौर पे कुछ आपको आगे बताएंगे। पुण्यातील नवले पूल आणि अपघात हे एक समीकरण बनल्याचं पाहायला मिळतंय। मागच्या अनेक दिवसांपासून, वर्षांपासून पुण्यातल्या नवले पुलावर अपघात होतात। अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा होतात। त्या चर्चांनंतर प्रत्यक्षात मात्र काहीच होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण काही रहिवाशांशी बोलणार आहोत, स्थानिकांशी खरं तर बोलणार आहोत। जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपघाताची समस्या जी आहे ती भेडसावत असते। काय सांगाल रहिवासी म्हणून, काय उपाययोजना केल्या पाहिजे? नाही, उपाययोजना तर सरकारने करायलाच हव्या, कारण की असे विनाकारण मनुष्यांचे डेथ होते आणि भीषण अपघात होतात। मुळात हा जो तीव्र उतार आहे याच्यावरती सरकारने काहीतरी काम करायला हवं आणि वर्षानुवर्ष ॲक्सिडेंट होतच असतात, पण मग ह्याच्यावरती उपाय करणार कोण? किंवा आत्ता जे सरकार आहे हे फक्त आश्वासनं देतात आणि विनाकारण नागरिकांचे बळी जातात। बरं, सरकारही आपलं आहे, पालकमंत्री अजितदादाही आपले, सगळे आपले, पण मग ह्या रस्त्यांकडे प्रामुख्याने लक्ष कोण देणार? किंवा हे जे मोठे कंटेनर जे आहेत, पहिले हे रात्री 8 नंतर चालू व्हायचे तर सकाळी मॉर्निंगपर्यंत 8 पर्यंत असायचे, पण हे आता दिवसभर चालू असतात। ह्याच्यावरती कुठेतरी बंधनं आले पाहिजे। मोठे मोठे कंटेनर जे आहेत, आता आपण म्हणतो की ब्रेक फेल झाले किंवा काय झाले, वरती स्पीडोमीटर आहे, 60चं स्पीड लिमिट दिले आहे, पण जेव्हा ते क्रॉस करतो आपण स्वामीनारायण मंदिर, त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात गाड्या फास्ट चालू असतात आणि सर्वसामान्य म्हणजे जे नोकरीवाले वर्ग आहे किंवा इतरत्र वर्ग आहे हे 2 व्हीलरवरती प्रवास करत असतात। यांच्याही जीविताला खूप मोठा धोका आहे या मोठ्या गाड्यांपासून। इथे काहीतरी यांनी लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात। निश्चितच तुम्ही काय सांगाल दादा? खरं तर पुण्यातल्या नवले पुलावर हा अपघात जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। जसं त्यांनी सांगितलं की तीव्र उतार जो आहे या उतारासाठी काम केलं पाहिजे किंवा अवजड वाहनं जी आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंधनं आली पाहिजेत, काय सांगाल? याच्यावर लवकरात लवकर गव्हर्नमेंट नाही काहीतरी निर्णय घेऊन बाबा याच्या अपघात कसा नाही होता, याचे योग्य ते रोड कसा लोकांसाठी व्यवस्थित विना अपघाती होईल याची काळजी घेतली पाहिजे सरकारनं। आणि दुसरं म्हणजे हेवी व्हेकल आहे हे सिटीत टायमिंगनुसार चालवावं अशी आमची अपेक्षा आहे। अपघात झाल्यानंतर चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर होतात, म्हणजे हा आता शेवटचाच अपघात असेल असा राणा भीमदेवी थाटामध्ये सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात मात्र काहीच उपाययोजना होत नाहीत। आता तरी सरकारने काय उपाययोजना कराव्यात, काय सांगाल? कोणतेही सरकार असू दे, गेली इतकी वर्ष झाली हा इथला एक ज्वलंत प्रश्न आहे। माझं मत आहे की हा फक्त एक आर्थिक किंवा एक सामाजिक बाब नसून हा लोकांच्या जीवनाशी खेळला गेलेला एक खेळ इथं चालू आहे, असं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून हा आता ब्रिज सर्वत्र प्रसिद्ध होतो आहे। स्वर्गाचं एकदम जवळचं गेट कोणतं जर असेल तर त्याला आता नवले ब्रिज म्हणून मान्यता देता यावी, यासाठी आता सरकारकडे अर्ज करायला काहीच हरकत नाही। दुसरा मुद्दा असा की गेली इतकी वर्ष झाली आता हा हायवे इथे चालू आहे, हायवेच्या साईडला 2 लोकल रोड असायला हवे। त्याच्या पुढे आपण जर गेलात वारजे साईडला वगैरे तर तिकडे 2 लोकल रोड आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्ट होतं, ज्यांना खालती जायचं ते लोक डायव्हर्ट होतात, ट्रॅफिक हायवेचं कमी होतं। पण हे असं असताना सुद्धा इकडच्या लोकल रोड पर्यंत आतापर्यंत कुणीही लक्ष दिलं गेलेलं नाही। अजून किती जणांचे प्राण गेल्यानंतर सरकारचं डोकं ठिकाणावरती येणार आहे, असं हा आमचा प्रश्न आहे सरकारसमोर। दुसरा मुद्दा असा, इथून आपण जर उभारून बघितलं तर समोर नवले ब्रिजचं स्टार्टिंग आहे, तिकडे चढ आहे, तर इकडे चढ आहे, पाठीमागे उतार आहे। हा मधला जो गॅप आहे हा इझिली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भरून निघू शकतो। एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम इथं पेंडिंग असताना फक्त ड्रायव्हर आणि गाडी यांच्यावरती दोष ठेवून बोर्ड दाखवणं हे कितपत योग्य आहे? इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे सदोषच आहे, ते जोपर्यंत निर्दोष होत नाही
तोपर्यंत लोकांच्या वरती आणि गाडींच्या वरती आरोप आणि त्यांच्यावरती सगळं ढकलून हा मुद्दा सुटणार नाही. आता तो ड्रायव्हर नाही, तिथले लोक नाहीत, त्यांच्या जीवाशी हा काही जो खेळ चाललेला आहे तो कृपया सरकारने, आणि हा नॅशनल हायवे असल्यामुळं जे आपले नॅशनल हायवे ऑथॉरिटी सगळ्या केंद्र सरकार नितीन गडकरी बसलेले आहेत त्यांनी किमान एकदा यावं. इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना आतापर्यंत येऊन इथं कधीतरी भेट दिलेली आहे का? एवढ्या जे काही इथं प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांनी एकदा तरी भेट दिलेली आहे का? तर या सर्व गोष्टींची त्यांनी दखल घेतली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे. निश्चितच जर आपण पाहिलं तर दादा तुम्ही काय सांगा, तुम्ही तर एकंदरीतच जर आपण पाहिलं तर स्थानिकांकडून सुद्धा तीव्र आक्रोश जो आहे तो व्यक्त करण्यात आला. खरं तर केवळ चर्चा न करता, कागदावरच्या चर्चा न करता प्रत्यक्ष उपाययोजना ज्या आहेत ते केल्या जाव्यात. अवजड वाहनं जे आहेत, अगदी कंटेनर सारखी वाहनं जी आहेत त्या वाहनांना सुद्धा एक वेळेचं टाइम लिमिट जे आहे ते ठरवून देणं गरजेचं आहे. त्या वेळामध्येच अगदी रात्री उशिरा आणि सकाळी लवकरपर्यंत ही सगळी वाहनं जर सोडली गेली किंवा या ठिकाणचा उतार जो आहे तो कमी केला गेला, NHAI ने प्रत्यक्षामध्ये केवळ AC मध्ये बसून स्ट्रक्चर तयार न करता ग्राउंडवर उतरून जर स्ट्रक्चर तयार केलं तर निश्चितपणे या नवले पुलावरच्या अपघातांना अटकाव जो आहे तो घालता येऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, नवले पूल, पुणे.
माझं